ऐसा उपजला अहिंद्र तो यशोदा झाली गरोदर हरिमायने अवतार तेथे घेतला ते दवा. अशा प्रकारे अहिंद्र नाम असणारे बळीराम दादा, अहिंद्र म्हणजे असणारे शेष भगवान, त्यांचा असणारा अवतार त्या ठिकाणी असणारं झालेलं आहे. इकडे यशोदा मैया गरोदर झाली, हरिमायेनं असणारं भगवान विष्णूच्या मायेनं त्या यशोदा मायेच्या घरी असणारं अवतार घेतलेला आहे. यशोदा गर्भिणी झाली, इकडे कथा कैशी वर्तली. देवकी पाये घाबरली, तो गर्भ नाही पोटात. यशोदा माता गर्भीण झाली, पण इकडं असणारं काय कथा झाली, इकडं असणारं काय झालं कथा. देवकी माता असणारं पाहू लागलेली आहे. आतापर्यंत गर्भ हा पोटामध्ये होता, पण आता गर्भ पोटामध्ये नाहीये. नेणो कैशी झाली करणी, सांगे वसुदेवा लागून म्हणे गर्भ न पडेची धरणी, गेला जिरोणी पोटात. काय करणी झाले असेल, काय गोष्ट झाली असेल माहीत नाहीये. यशोदा आपलं देवकी माता असणार नंद त्या ठिकाणी वसुदेवांना सांगू लागलेली आहे, माझा गर्भ धरणीवर पडला नाही. मला असं वाटतं की माझा गर्भ हा पोटामध्ये झिरून गेला. वसुदेव म्हणे ते वेळा कंस दाके गर्भजिराला, नकळी शिवराची कळा, कंसाची कळला समाचार. वसुदेव म्हणू लागला, हे देवकी शोक करू नकोस, कंसाच्या धाकानं कंसाच्या भयानं तुझा गर्भ हा पोटामध्ये जिरून गेला असेल. ईश्वराची लीला ही कधी कोणाला कळते का? भगवंताच्या मनामध्ये काय चाललं हे कधी कोणाला कळतं का? ही गोष्ट कंसाला कळली. कंसाला दूत सांगतात, दूत सांगते कंसा ते गर्भजराला जे तिच्या ते कंस म्हणे आता आठव्या ते बहुत जपा सर्व ही. कंस असणारा कंसाला बातमी कळाली की गर्भजिराला. कंस म्हटला, जो गेला तो गेला, त्याची चिंता करू नका, पण आठवा असणारा आता जो जन्माला येणारा आहे त्या आठव्याला तुम्ही सगळेजण जपा, त्याचं ध्यान करा, त्याचा विषयी असणारं सावध राहा. देवकी होताची गर्भेन जागा, नेत्री तेल घालून. देवकी माता गरोदर हो झाली की तुम्ही असणारं डोळ्यामध्ये तेल घालून जागा, म्हणजे असणारं तीक्ष्ण बारकाईनं असणारं त्या ठिकाणी नजर त्या देवकी मातेवर ठेवा. आठव्याची आठवण विसरू नका सर्वथा, आठव्याला विसरू नका. कंस म्हणतो आठव्याला विसरू नका, आठवी भगवान परमात्मा आहेत आणि कंस त्यांना विसरू नका म्हणतोय. कंसाच्या बोलण्यामध्ये एका दृष्टीनं परमार्थ हे आपल्याला पाहता येईल. जो कंस दुष्ट आहे तो दुष्ट कंस असणारा म्हणतोय की आठव्याला विसरू नका, भगवान कृष्णाला विसरू नका, त्याच्यावर असणारं त्या ठिकाणी लक्ष ठेवा. देवकी उदरीचा आठवा निज ध्यास बैसला कंस भावा, जनिवनी आगवा आठवा आठवा आठवत. देवकीचा असणारा उदरामध्ये येणारा आठवा त्याचा ध्यास असणारा त्या कंसाला लागला. जनिवनी आगवा, कुठंही त्याला जिकडं पाहावं तिकडं त्याला असणारं आठवा 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 असणारा आठवू लागला. आठवा असणारा त्या कंसाला दिसू लागलेला आहे. जागृते सुषुप्ते स्वप्ने आठवा दिशे ध्यानिवनी, आठवा दिशे भोजने, आठवा शयनी सोडिना. जागृत अवस्थेमध्ये जागा असताना त्याला सर्व ठिकाणी आठवा दिसायचा. सुषुप्तीमध्ये काही नसतं, पण त्या सुषुप्तीमध्येही असणारं त्याला आठवा दिसू लागलेला आहे. स्वप्नही त्याला आठवा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे पडू लागलेले आहेत. ध्यानामध्ये मनामध्ये असणारं त्या कंसाचे आठवा आठवा दिसू लागलेला आहे. आसनी आठवा असणारा त्या ठिकाणी त्याला जीवन करत असताना घासामध्ये पाण्यामध्ये अन्नामध्ये सर्व ठिकाणी आठवा दिसू लागला. जनिवनी अवघा देव, अशा प्रकारची असणारी अवस्था त्या कंसाची झालेली. आठवा शयनी सोडिना, झोपायला गेल्याच्या नंतर ती झोपायचा असणारा जो कॉट आहे ते कॉटही आठवा दिसू लागला. उशी आठवी दिसू लागली, पांघरून आठवं दिसू लागलं. कृष्ण कृष्ण सर्व ठिकाणी त्या कंसाला दिसू लागलेला आहे. सुंदर असणारं त्या ठिकाणी वर्णन संत श्रेष्ठ नामदेव महाराज आपल्या बालक्रीडेमध्ये वर्णन करत असताना म्हणतात, देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे, हरणे पळती देखोनिया व्याघ्र कापती थरथर तैशापरी. अजा सर्पण्याये कीटक भ्रमर दिसती नारी नर कृष्णरूप, जेविता बोलिता शेजे शिने निज आला आला मज मारावया. नाशिला आता दैत्याचे ते बंड, फाटलीशी गांड तेव्हा त्याचे नामा म्हणे भय लागलीसे ध्यान, चराचरी कृष्ण दिसतशे भयात कंस.
श्रीमद भागवत वर्णन करतं, कंसादिका भयसंभ्रमे, त्या ठिकाणी असणारं कंस हे जे आहेत हे भयानं उद्धरून गेलेले आहेत. भयानं असणारं आठवा अशा प्रकारे असणारं त्या ठिकाणी कंस करू लागलेला आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं ध्यान कंसाला लागलेलं आहे. भूमिदिशे आठव्या ऐशी, सगळी जमीन आठव्यासारखी, कृष्ण रूप त्या ठिकाणी त्याला जमीन दिसत आहे. आठवा दिशे आकाशीवरती, आकाशामध्ये पाहिलं तरी आठवा असणारा भगवान परमात्मा दिसू लागलेला आहे. आठवा आणि व्यापेली त्याशी दिवसनिशी आठवा, त्यानं व्यापून घेतला आठव्यानं, म्हणजे जिकडं पाहावं तिकडं त्याला आठवा दिसू लागलेला आहे. अशा प्रकारे असणारं तो भगवान परमात्मा आठवा असणारं त्याला दिसतोय. असा भगवान परमात्मा सर्व ठिकाणी व्याप्त त्याला असा दिसू लागलेला आहे. आणि व्याप्त भगवान परमात्म्याला असणारं त्या ठिकाणी ते पाहू लागलेलं आहे. इकडे कंसाला अशा पद्धतीचं अशा प्रकारचं ध्यान लागलं. इकडं वैकुंठामध्ये भगवान श्रीहरी काय करतात, क्षीरसागरी श्रीहरी क्षीराब्दे सुतेशी आज्ञा करी, या क्षीरसागरामध्ये भगवान परमात्मा शयन करतात. ते भगवान श्रीहरी भगवान श्री विष्णू क्षीराब्दी, क्षीर म्हणजे दूध, आब्दी म्हणजे समुद्र, दुधाचा समुद्र, आणि सुतेशी दुधाच्या समुद्राची असणारी कन्या, त्या कन्येला असणार त्या ठिकाणी आज्ञा करतात. काय आज्ञा करतात, पद्माक्षी तू क्षितिवरी, हे पद्माक्षी, पद्म इव अक्ष म्हणजे असणारं कमळासारखे जिचे डोळे आहेत अशा असणाऱ्या हे लक्ष्मी, तू या क्षितीवर जमिनीवर त्या ठिकाणी क्षितिपाळ उदरी अवतरे. क्षितिपाळ उदरी, क्षितिपाळ म्हणजे राजा, क्षिती म्हणजे पृथ्वी जमीन, तिचं पालन करणारा जो राजा आहे अशा राजाच्या पोटी असणारा तो अवतार घे. कोणता राजा आहे तो, वैदर्भ देशीचा भीमक राजा, तयाचे तो होई आत्मजा, तात्काळ चालली कमळजा, नमस्कारोनी हरिते. वैदर्भ देशाचा असणारा राजा, त्या राजाच्या पोटी असणारं भीमक त्याचं नाव आहे. त्या राजाची तो मुलगी म्हणून जन्माला आहे. नमस्कार भगवान परमात्म्याला केला, भगवान श्री विष्णूला केला, आणि तात्काळ त्या ठिकाणाहून ती कमळजा म्हणजे असणार ती लक्ष्मी त्या ठिकाणाहून निघालेली भगवान परमात्म्याला नमस्कार करून. जगदवंद्य स्वये आपण प्रवेशला मथुरा पट्टन, देवकीचे गर्भ येऊन राहता झाला कौतुके. जगदवंद्य जगाला वंद्य असे असणारे भगवान श्री विष्णू त्या मथुरेमध्ये प्रवेशलेले आहेत. देवकीच्या गर्भामध्ये येऊन भगवान परमात्मा राहिलेले आहेत. राहता झाला कौतुके, कौतुक शब्दार्थ, कौतुक शब्दाला या ठिकाणी मोठं महत्त्व आहे. कौतुकानं देवाला, अहो कसं काय इकडं आले तुम्ही, अहो काही नाही म्हणले, कौतुकानं सहज आपला आलो चला म्हणून, म्हणजे सहजपणा या कौतुकामध्ये आहे. भगवान परमात्मा सहज त्या ठिकाणी आलेले आहेत. गर्भवासाला भगवंत म्हणता हसतील साधू संत, लीला अवतारी जगन्नाथ जन्म मृत्यू त्या कैसा. भगवान परमात्मा असणार गर्भामध्ये आला म्हटल्याच्या नंतर साधू संत महात्मे असणारे सर्व हसतील. ते म्हणते श्रीधर स्वामी काय बोलतायत, हे सगळेजण हसतील. तर म्हटले लीलावतारी जगन्नाथ, भगवान परमात्मा लीलावतारी. लीला म्हणजे काय, लीला म्हणजे कौतुक, लीला म्हणजे मजा, लीला म्हणजे खेळ. सहज खेळता खेळता अवतार धारण केला, सहज लीलेनं कौतुकानं अवतार भगवान परमात्म्याने घेतलेला आहे. वास्तविक पाहता तो कसा आहे, जगन्नाथ आहे, जगाचा नाथ तो भगवान परमात्मा आहे. त्या भगवंताच्या ठिकाणी जन्म नाही, त्या भगवंताच्या ठिकाणी मृत्यू नाही. शास्त्र श्रुती वर्णन करतात. भगवान स्वतः गीतेमध्ये म्हणतात मला जन्म नाही आहे, मी कशा पद्धतीनं जन्म घेतो, आपल्या जन्माची आपल्या अवताराची प्रक्रिया भगवान स्वतः गीतेमध्ये वर्णन करतात. 4थ्या अध्यायामध्ये अजोपि सन्य व्ययात्मा भूतानामीश्वरोपि सन्, प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. शंकर भाष्यामध्ये सुंदर चिंतन आलेलं आहे. भगवान कसे येतात, ता प्रकृती स्वामधिष्ठाय वशीकृत्य संभवामी देहवान इव भवामी जात इव आत्ममाययात्मनो मायया न परमार्थ तो लोकवत. भगवंताचा अवतार हा मायेचा अंगीकार केल्याने होतो. देहवान इव मी असणाऱ्या या लोकांसारखा भासतो, पण त्या ठिकाणी लोकांसारखा मी जन्माला येत नाही आहे. भगवान स्वतः असणार म्हणतात ही प्रकृती ही माझी आहे, ही जी माया आहे, माया आहे माया जी म्हणतो, ज्या मायेच्या असणाऱ्या आधारण मी जन्माला येतो ती माया कोणाची आहे, मम माया दुरत्यया, ही माझी माया आहे. तैशी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली माऊली ज्ञानोबारा वर्णन करतात. किंवा वेगळ्या पद्धतीनं तुकोबारा म्हणतात ना, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंगाने छाया जया परी. किंवा सुंदर चिंतन माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोच नारी, तेवी मी चराचरी माता ही हो.
अशा प्रकारची असणारी ही माया किंवा अमृतानुभवामध्ये ही चिंतन आपल्याला पाहायला भेटतं. जो प्रियूची प्राणेश्वरी उलथे आवडीची सरोवरे चारुस्थळी एका हरे एका अंगाची, असं त्या ठिकाणी माया ही भगवंताची आहे. भगवान परमात्मा म्हणतात मी अज आहे, पण प्रकृतीच्या युगानं जन्माला येतो. माऊलींनी सुंदर वर्णन केलं. म्हणून आगवे मागेल मज आठवे मी अजो हे परिसंभवे प्रकृती योगे. अर्जुनजी म्हणतात देवा मला मागचं काहीच आठवत नाहीये. तू म्हणतो ना इमं विवस्वतम योगम प्रोक्तवान हमव्ययम, पण मला हे मागचं कसं काहीच आठवत नाही म्हणले. अरे मला हे आठवतं, त्याचं कारण असणारं मागील मज आठवे. म्हणून आगवे मी असणारा अज आहे, फार जुना आहे, मला हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. असो अज म्हणजे नेमकं काय? अज म्हणजे न जायत इति अजह, जन्म नाही म्हणून भगवान परमात्म्याला अज म्हणायचं. अज अथर्व वेदानं सांगितलेलं आहे. न जातो न जनिष्यते, हा भगवान परमात्मा जन्माला आला नाही आणि जन्मणारही नाही आहे. किंवा सुंदर चिंतन असणारं महाभारताच्या शांतीपर्वामध्ये महर्षी व्यासांनी केलेलं आहे. नहि जातो न जाये हम न जनिष्ये कदाचन क्षेत्रज्ञ सर्वभूतानां तस्माद अहमज स्मृतः. मी कधी जन्मलो नाही, कधी जन्माला येणार नाही, मी सर्वांचा क्षेत्रज्ञ आहे. सर्वांना जाणणारा तो भगवान परमात्मा, सर्व क्षेत्रांना जाणणारा असा क्षेत्रज्ञ भगवान परमात्मा किंबहुना असणारा तो आहे. म्हणून देवाला जन्म नाही आहे, भगवान परमात्म्याला जन्म नाही. मग आता देवाला जन्म नाही आहे तर देवाला मरण का नाही हो? कारण ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. भगवान परमात्म्याला जन्मच नाही तर मरणाचा विषय नाही आहे. भगवान वर्णन करतात या गोष्टीचं गीतेमध्ये. जातशे ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि. माऊली सुंदर वर्णन करतात. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र दैशे परिभ्रमेगा. म्हणजे जो जन्माला आला त्याला मरण आहे. भगवंत जन्मालाच येत नाही आहे तर त्याला असणारं त्या ठिकाणी मरण कुठून येणार? नास्य व्ययो विनाशो विकारो वा विद्यत इति अव्यय अजरो अमरो अव्यय. श्रुतीमाता वर्णन करते हा भगवान परमात्मा कसा आहे? अव्यय, याला नाश नाही, अजरो याला म्हातारपण नाही, अमरो याला मृत्यू नाही आहे, अशा प्रकारचा हा भगवान परमात्मा. श्रुतीमाता म्हणते अव्यय अजरो अमरो अव्यय. भगवान परमात्मा अजरो अमरो अव्यय श्रुती वर्णन करते. माऊलीही म्हणतात देशे काळे संभावे स्वभावे वेचू जया न संभवे. देश काळ स्वभाव देशता कालता वस्तुता अंत या भगवान परमात्म्याला नाही आहे. असा हा भगवान परमात्मा आहे. जन्म मृत्यू याच्या ठिकाणी संभवत नाही आहे. ज्याचे करिता स्मरण जाय जन्म मृत्यू खंडोन तो राहिला गर्भी येऊन कल्पांतीही घडेना. सुंदर चिंतन असणार त्या ठिकाणी श्रीधर स्वामी सांगताय ज्याचे करिता स्मरण, ज्या भगवान परमात्म्याचं स्मरण केल्याच्या नंतर स्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी जन्म मृत्यू राहत नाही. त्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुन्हा यावं लागत नाही आहे. तो भगवान परमात्मा गर्भामध्ये येऊन राहिला असं कधी होईल का? भगवंताच्या स्मरणानं जन्म मृत्यू तुमचा आमचा जात असतो. सुंदर वर्णन नाथराया करतात. नाम हे तयाचे जन्म मरण वारी भक्ता साह्यकारी पांडुरंग करिता रामकृष्ण स्मरण उठवणी पडे जन्म मरण तेने भव भयाचे तोंड कोण धैर्य पण धरावया. नाथराया नाथ भागवतामध्ये वर्णन करतात. किंवा वसुदेव देवकींचा असणारा संवाद नाथराय आपल्या बाळक्रीडीमध्ये सांगतात की अगं यावेळेस देवकी माता म्हणते अहो माझ्या पुत्राला असणार झरी कंसाशी कळेल माझ्या पुत्राशी मारील असं ज्यावेळेस असणार देवकी माता बोलते. वसुदेवजी आपल्या पत्नीला समजावून सांगतात हे देवकी अवो कृष्णी चिंतेशी जन्म मरण हेची तुझे मूर्खपण कृष्ण नामे जन्म मरण समूळ निर्दळिले. सुंदर चिंतन वसुदेवजी आपल्या पत्नीला सांगतात. वसुदेवांचं ज्ञान धन्य असं जे नामदेव महाराज वर्णन करतात हे असं आहे. अशा पद्धतीनं वसुदेवांचं ज्ञान हे धन्य आहे. अरे कृष्णाचा जन्म मरणाची चिंता तू करू नको. कृष्णाला जन्म आहे मरण आहे असं तू म्हणतेस हे म्हणणं मूर्खपण आहे तुझं. हे वेडेपणाचं म्हणणं आहे. कृष्णाच्या नामाने जन्म मरण निघून जातं. त्या भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी जन्म मृत्यू होईल का अशा पद्धतीनं आपल्या पत्नीची समजूत, आपल्या असणाऱ्या देवकी मातेची असणारी समजूत त्या ठिकाणी स्वतः वसुदेवजी घालत आहेत. म्हणून भगवान परमात्म्याला जन्म मरण नाही. कल्पांतीही घडेना. कल्पाचा अंत जरी झाला तरी भगवंताला जन्म मरण नाही.
उगाची लौकिक भाव दाविले मृत्युलोकीची टेव तो ब्रह्मानंद स्वयमेव जन्म मृत्यू त्या कैचा. उगाच लौकिक भाव म्हणजे लोकांमधली असणारी जी प्रथा आहे ते असणारी रीत, मृत्यूलोकाची जी रीत व जन्माला येतं, मृत्यूलोकामध्ये जन्माला यावं लागतं जावं लागतं, ही मृत्यूलोकाची रीत आहे, पद्धत आहे. तशी पद्धत असणारी भगवान परमात्म्याने. आता देवानीच तर नियम ठेवलेला आहे. देव म्हणले मग नियम आपणच कशाला मोडायचा. म्हणून भगवान परमात्मा तशा पद्धतीनं आपल्याला ते दाखवतात. वास्तविक पाहता ते कसे आहेत. तो ब्रह्मानंद स्वयमेव जन्म मृत्यू त्या कैचा. ते ब्रह्मानंद स्वरूप असे असणारे आहेत, त्यांना जन्म मृत्यू कुठून येणार आहे. क्षीरसागरा हुनी हरी आला तरे तो ठाव काय ओस पडिला. तो तैसेचे संचला लक्ष्मीशेषा समवेत. भगवान परमात्मा क्षीरसागरावरून हरिवैकुंठाहुनी भगवान परमात्मा क्षीरसागरावरून असणार मथुरेमध्ये आलेले आहेत. मग काय काय लोक म्हणते मग देव तिथून आले म्हटल्याच्या नंतर तिथं असणारं पुन्हा काहीच नसेल, तिथं रिकामी जागा असेल, येता येता देवाने वैकुंठाला कुलूप लावला असेल, भगवान परमात्मा आले असतील असं काही लोकांना वाटेल. श्रीधर स्वामी म्हणतात तरी तो ठाव काय ऊस पडिला. त्या ठिकाणी का देव नाही का. देव सर्व ठिकाणी व्याप्त आहे. तो तैसेच संचला लक्ष्मीशेषावेशा समवेत. त्या ठिकाणी भगवान परमात्मा तसाच असणारा संचला म्हणजे राहिला आहे. लक्ष्मी शेषासहित अजूनही तिथं आहे. भगवान परमात्मा इथंही आहे, तिथं आहे, सर्व ठिकाणी व्याप्त असा भगवान परमात्मा आहे. कारण की जर भगवान परमात्मा येणारा जाणारा म्हणावा, वैकुंठाहून आला इथं आलेला आहे, मग भगवान परमात्म्याला जर येणारं जाणारं म्हटलं तर येणाऱ्या जाणाऱ्याला असणारं गीता काय म्हणते. आगमा पायडो नित्यास तां स्थितिक्षस्व भारत. गीता असणारं त्या ठिकाणी सांगते, स्वतः भगवान सांगतात जे येणारं जाणारं असतं ते अनित्य अशा पद्धतीचं असतं. मग देव वैकुंठाहून आला आणि वैकुंठाला पुन्हा गेला असं जर म्हणलं तर देवाच्या ठिकाणी अनित्यतेचा दोष येईल. मग खरं काय आहे तर खरं हेच आहे की भगवान परमात्मा तिथंही आहे, इथंही आहे. भगवान परमात्मा कुठं गेला नाही आहे. म्हणून भगवान परमात्म्याच्या अवताराला प्रगट होणं असं म्हणतात. सर्व ठिकाणी गोष्ट व्याप्त आहे आणि ती कुठंतरी प्रगट होणं हे महत्त्वाचं असणार आहे. असो म्हणून भगवान परमात्मा किंवा माऊली ज्ञानोबा सुंदर वर्णन करताना वेगळ्या पद्धतीनं चिंतन करतात. आणि आकारा आलिया जयाचे निराकारपण नवचे आकार लोपेन विसंचे नित्यता गा. तो भगवान परमात्मा आकाराला आला म्हणजे तो निराकार राहिला नाही का. नाही, आकाराला आला तरी तो निराकार आहे. त्याचा आकार संपला तरी सद्दा असणारा तो नित्य आहे. असं वेगळ्या पद्धतीनं चिंतन माऊली ज्ञानोबाही तुम्हाला आम्हाला सांगत असतात. म्हणून असा तो भगवान परमात्मा आहे. अनंत रूपे अनंत नामे. त्या भगवान परमात्म्याची अनंत रूप आहेत, अनंत नावं आहेत, अनंत रूप भगवान परमात्म्याचे आहेत. याचं चिंतन करत असताना शास्त्रानं सुंदर चिंतन केलेलं आहे. शास्त्र वर्णन करतं अनंतानि रूपाण्यस्य विश्व प्रपंच रूपेण स्थितस्येती. भाष्यामध्ये आचार्य वर्णन करतात विश्वातील सर्व रूपानं तो भगवान परमात्मा नटलेला आहे, हेच त्याचं अनंत रूपे. असा भगवान परमात्मा. पुन्हा अनंत नामे, भगवंताचे असणारे अनंत नाम आहेत. अनेक अनेक नामे. अनंत भगवंताला का म्हणतात. बहु आहे करुणावनंत. अनंत हे नाम ज्या. अनंत का म्हणतात भगवंताला. अनंत म्हणते माझ्या स्वामी ते, अनंत गुण त्या ते. म्हणून या नामदेवराया त्या अभंगामध्ये सुंदर वर्णन करतात. माझ्या स्वामीला अनंत म्हणतात. का अनंत म्हणतात माझ्या स्वामीला. कारण की अनंत गुण माझ्या स्वामीच्या ठिकाणी आहेत, माझ्या परमात्म्याच्या ठिकाणी आहेत. म्हणून त्याला अनंत असं म्हणावं. किंवा अनंत शब्दाचं अजून चिंतन आपल्याला करता येईल. अनंत शब्दाचं चिंतन व्यापित्वात नित्यत्वात सर्वात्मत्वात देशतः कालतो वस्तुतश्चा परिच्छिन्न. म्हणजे व्यापी नित्य सर्वात्मा तसंच असणारं देश काल व वस्तूहून परिच्छिन्न आहे. म्हणून भगवान परमात्म्याला असणारं अनंत असं म्हणायचं. तो व्यापी आहे, नित्य आहे, सर्वात्मा आहे. देश काल वस्तू परिच्छेद त्याच्या ठिकाणी नाही आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याला अनंत म्हणायचं. देश काल वस्तू परिच्छेद मावळला किंवा असणारं भगवान परमात्मा त्या ठिकाणी अनंत आहे. भगवान परमात्म्याला तैत्तिरीय उपनिषदानेही श्रुती माऊलीनं अनंत म्हटलेले. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म सत्य आहे, ज्ञानस्वरूप आहे आणि अनंत आहे. किंबहुना विष्णू पुराणामध्ये अनंत शब्दाचं चिंतन सांगत असताना सुंदर चिंतन महर्षींनं केलेलं आहे. भगवंताला अनंत का म्हणायचं. गंधर्वाप्सरससिद्धा किन्नरो रगश्चारणाः नान्तं गुणानां गच्छन्ति तेनानंतो यमव्ययः.
गंधर्व, अप्सरा, सिद्ध, किन्नर, उरग म्हणजे साप, चारण इत्यादी इत्यादी असणारे हे सर्वजण त्या भगवान परमात्म्याच्या गुणाचा अंत या सगळ्यांनाही लागत नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याला अनंत अशा पद्धतीचं नाव आलेलं आहे असं चिंतन केलेलं आहे. म्हणून त्याची अनंत रूपं आहेत, अनंत नावं आहेत. अनंत अवतार भगवंताचे आहेत. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिनाला घे उद्धरणे. अनंत किंवा अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी आता अशी बाप रखुमा देवर खूण बाणली कैशी. भगवंताची अनेक रूपं आहेत. अनेक रूपानं भगवान परमात्मा नटलेला आहे. अनंत अवतार, अनंत कर्मे, अनेक कर्म भगवान परमात्म्याने अनेक लीला जन्माला आल्याच्या नंतर केलेल्या आहेत. अनंत लीला घनश्यामे भक्ताला गे जाविल्या. अनंत ब्रह्मांडे, अनंत शक्ती, अनेक ब्रह्मांड आहेत आणि अनेक ब्रह्मांड भगवान परमात्म्याच्या रोमारोमामध्ये आहेत. अनंत शक्ती भगवंताजवळ आहेत. अनंत युगीच्या अनंत कीर्ती, अनंत युगामध्ये अनंत अवतार भगवान परमात्मा धारण करतो. अनेक अवतार धारण करतो आणि अनेक अवतारामध्ये अनेक लीला भगवंत करतो. अनंत रूपे अनंत मूर्ती, भगवान परमात्म्याचे रूपही अनेक आहेत. अनंत अनंत श्री भगवान परमात्म्याचे असणारे त्या ठिकाणी अनंत रूप अनंत श्री विष्णू सहस्रनामामध्ये चिंतन आलेलं आहे. अनंत रूप भगवान परमात्म्याचे एक नावच देवाचं आहे. अनंत रूप हे भगवंताचं नाव आहे. अनंत मूर्ती, अनेक मूर्ती देवाच्या आहे. चतुर्मूर्ती वगैरे वगैरे असणारे त्या ठिकाणी नावं आलेले आहेत. अनेक मूर्ती भगवंताच्या आहेत. अतर्क्य गती वेदशास्त्रा, वेदाला शास्त्राला भगवान परमात्मा त्याचा तर्क लावू शकत नाहीत. वेदशास्त्राशी अनेक रूप अनेक नावं त्या भगवान परमात्म्याची आहेत. असो लौकिक विचार देख गर्भियाला, लक्ष्मीनायक कंसाशी लाविला दाख, देखिला नसता सर्वदा. त्या ठिकाणी असणारे भगवान परमात्मा गर्भामध्ये आलेले आहेत. लौकिक विचार आता तुम्हाला सांगतो. भगवंत गर्भामध्ये आलेले आहेत. कंसाला धाक लागला. कसा धाक लागला? सुंदर चिंतन श्रीधर स्वामी सांगतात. देखिला नसता सर्वदा. त्या भगवान परमात्म्याला अजून पाहिलं नाही, पण सर्वदा देखिला नसता, त्याला अजून पाहिलं नाही, पण सर्वदा धाक त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याचा त्या कंसाला लागलेला आहे. सारखा धाक लागला. कसं मी नामदेव महाराजांचं प्रमाण असणारं तुमच्या पुढं अभंग म्हणून दाखवला किंवा श्रीधर स्वामींनीही त्याचं चिंतन पाठीमागं केलेलं आहे. देवके झाले गर्भेन ते जनमाये गगने, खेद काही न वाटे म्हणे सुखे करुणे डुल्ल. तर देवकी माता गर्भीण झालेली आहे. गर्भेन झालेली देवकी माता सुंदर असं तेज दिसायला. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, सूर्यासारखं तेज माता देवकीचं दिसतंय. मनामध्ये खेद म्हणजे कोणत्याही प्रकारची चिंता नाही. आनंदामध्ये असणारं देवकी माता त्या ठिकाणी डुलत आहे. असो ऐसा कुठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा, अशी अवस्था असणारी त्या ठिकाणी त्या माता देवकीची झालेली आहे. पोटाला विदेही हरी, देवकी नाही देहावरी. का देवकी माता देहावर नाही? सुंदर चिंतन असणारं सांगतायत. देवकी माता देहावर नाही कारण की पोटाला असणारा विदेही असा भगवान परमात्मा आल्यामुळे देवकी माता देहावर नाही आहे. जनिवनी दिगंतरी अवघा मुरारी दिसत असे. त्या देवकी मातेला सर्व ठिकाणी भगवान परमात्म्याचं दर्शन होऊ लागलेलं आहे. दिक म्हणजे दिशा, अंतर म्हणजे आकाश. सर्व ठिकाणी सर्व दिशाला असणारं भगवान परमात्म्याचं दर्शन तिला होऊ लागलं. हरिचिया दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक, अशी अवस्था देवकी मातेची झालेली आहे. भगवान परमात्मा मुरारी, मूर नावाच्या दैत्याचा जो शत्रू असा मुरारी भगवान परमात्मा दिसू लागलेला आहे. वसुदेव म्हणे देवके प्रते, तो जर चिंता का न वाटे चित्ते, आठव्याची कैशी गती होईल ते न कळे. वसुदेवजी म्हणायला लागले, अरे तटस्थ बसलेली आहे, शांत बसलेली आहे, तुला काही चिंता नाही का आठव्या मुलाचं आपल्या कसं होईल म्हणून? मला काही कळतच नाही, तू एवढी निर्धास्त कशी अशा प्रकारे बसू शकतेस, निश्चिंत कशी बसू शकतेस? कंस जपतो बहुता आठव्याच्या करावया घात, तुला काही कसं वाटत नाहीये? हा कंस आठव्याचा घात करण्याकरता, आठव्या मुलाचा नाश करण्याकरता जपून बसलेला आहे, टपून बसलेला आहे. त्यावर देवकी मातेचे शब्द आहेत. काय म्हणते देवकी माता? सुंदर चिंतन केलेलं आहे. यावरी देवकी बोलत प्रत्युत्तर काय, तेव्हा देवकी माता आता असणारं प्रत्युत्तर देत आहेत, बोलायला लागलेले आहेत. काय म्हणतात देवकी माता? देवकी माता बोलू लागलेली आहेत. भुजा पिटवून बोले वचन, कंसाशी मारेण आपटवून, मोष्टिक चानुराचा प्राण क्षण मात्रे घेईन मी. भुजा पिटवून आपल्या असणाऱ्या त्या ठिकाणी
हात असणारे उंच केलेले, तर हातावर हात आदळला, वा असणारं भुजा जमिनीवर पेटून, वा असणारं छातीवर पेटून त्या ठिकाणी असणारं देवकी माता बोलू लागलेले, तर त्या कंसाला मी मारून टाकील, मुष्टिक चाणुराचा प्राण मी एका क्षणामध्ये घेईल, हाक फोडून गरजे थोर उतरण पृथ्वीचा भार. मोठ्यानं असणारं देवकी माता म्हणायला लागलेले, या पृथ्वीचा भार नाहीसा करण्याचं माझं जबाबदारी आहे. या पृथ्वीवरील सर्व दैत्यांचा भार मी नाहीसा करील. करोनी दैत्यांचा संवार बंदिशाळा फोडीन मी. या बंदिशाळेमध्ये अनेक राजे आहेत, उग्रसेन आहेत, किंबहुना असणार मीही या बंदिशाळेमध्ये आहे. या बंदिशाळेलाही मी फोडून टाकील. सुंदर चिंतन आहे बघा ना, बंदिशाळा फोडीन याचं चिंतन आपल्याला करत असताना असं चिंतन करता येईल की संत श्रेष्ठ तुकोबारायांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आरती केलेली आहे, गाथ्यामध्ये उपलब्ध आहे सध्या. अवतार गोकुळी हो जनतारा वयासी, त्याच्यामध्ये तुकोबाराय म्हणतात, वसुदेव देवकीची बंद फोडीली शाळ, म्हणजे ती बंदीशाळा फोडण्याचं कार्य मी करील आणि आई वडिलांना मी मुक्त करील. आणि वेगे धनुष्यबाण युद्ध करणं मी दारुण, आणा धनुष्याना बाणाना युद्ध करणं मी दारुण, भयंकर असं युद्ध करील. जरा संदाला रथाला बांधेल, 17 वेळा त्याला मी जिंकून आणेल. भस्म करीन काल यवन, रचिन द्वारका पट्टण, काल यवनाचा मी नाश करेल. द्वारका पट्टण म्हणजे द्वारकापुरीची रचना मी समुद्रामध्ये करेल. सकळ नृपा शिक्षा लावून, सगळ्या राजांना असणारं त्या ठिकाणी शिक्षा लावून पट्टराणी आणीन मी. सर्व राजांना युद्धामध्ये हरवून माझी पट्टराणी असणारी जी रुक्मिणी आहे त्या रुक्मिणीला मी घेऊन येईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणायला, अशा प्रकारे देवकी माता बोलायला लागल्या. हात फोडिली क्रोधे थोर, जीवे मारेन भौमासूर. मोठ्यानं असणारं क्रोधानं देवकी माता म्हणते, त्या भौमासुराचा नाश मी करील. निवटेन कौरव भार निज भक्त कैवारी, माझ्या भक्ताच्या कैवारा करता, कैवार म्हणजे साह्यते करता, रक्षणा करता मी काय करील, तर या सर्व दैत्यांचा कौरवांचा मी नाश करील. मी भक्ताचा सारथी होईन दुष्ट सर्व संवारिण, मी ब्रह्मानंद परिपूर्ण अवतरलो पृथ्वीवर. मी माझ्या भक्तांचा सारथी होईल. भगवान परमात्मा सारथी झाले. देखा नवल प्रभूचे, देखा नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे कलित्वसे. भगवान परमात्मा सारथी झाले. प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैक पाणय, ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. भगवान म्हणतात, मी ब्रह्मानंद परिपूर्ण अवतरलो पृथ्वीवर. मी ब्रह्मानंद स्वरूप असा असणारा आहे, म्हणजे या पृथ्वीवर आता मी अवताराला आलेलो आहे. वसुदेवाशी चिंता वाटे, हे गरजते एवढ्या नेटे, जरे बाहेर मात प्रगटे तरी अनर्थ होईल. वसुदेवाला चिंता वाटायला लागली, एवढ्या मोठ्याने बोलायला लागली. गुप्त गोष्ट आहे, गुप्त गोष्ट सावकाश बोलावी, हळूहळू बोलावी, कानात सांगावी. आणि जर मोठ्यानं बोलायला लागली, जर कंसाला कळालं ही गोष्ट बाहेर जर गेली, मात म्हणजे गोष्ट बाहेर जर प्रगट झाली गेली, तर मोठा अनर्थ होईल. वसुदेव बोले वचन देवकी धरी, आता मौन एरी म्हणे कैशी देवकी पूर्ण ब्रह्म सनातन मी असे. वसुदेव म्हणायला लागले, अगं देवकी जरा मौन धर, शांत बस. एवढ्याने बोलल्यावर कंसाला कळण, कंस येईल आपल्या पोराला मारील. ते म्हणे, कोण देवकी? मी देवकी वगैरे असणारं कोणी नाही. कोण आहे? ब्रह्म सनातन मी असे, सनातन पुरातन अशा प्रकारचं ब्रह्म मी आहे. श्री पुरुष नपुंसक त्याहुणे वेगळा मी निष्कलंक, सकळ माया चक्र चाळक करता हरता मी चिपये. मी कोण आहे, कसा आहे? स्त्री पुरुष नपुंसक. मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, नपुंसक नाही, त्यापेक्षा वेगळा अशा पद्धतीचा मी आहे. मी निष्कलंक अशा पद्धतीचा आहे. माझ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कलंक नाही आहे. माझ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कपट नाही आहे, आरोप नाही आहे. सकळ माया चक्र चालक, सगळ्या सृष्टीचा चालक असणारा मी आहे. मायेलाही असणारा चालवणारा मी आहे. करता हरता मी चिपई, या सृष्टीची या सृष्टीचा निर्माण करता आणि या सृष्टीचा हरता म्हणजे नाश करणारा सुद्धा मी आहे. सुंदर वर्णन. तो नपुसक वगैरे नाही या संदर्भामध्ये बोलत असताना विश्वमाऊली ज्ञानोबाराही म्हणतात, तया आडनाव पुरुषू एरवी स्त्रीना नपुंसकू किंबहुना एकू निश्चयो नव्हे. एक निश्चय नाही, तो नेमका कोणी स्त्री नाही, नपुंसक नाही आणि पुरुषही असणारा तो नाही, असा तो भगवान परमात्मा आहे. असो मी सर्वद्रष्टा अतींद्रिय, मी काय आहे? सर्वद्रष्टा आहे, सगळ्याला पाहणारा आहे. अतींद्रिय, इंद्रियाच्या पलीकडे असणारा मी आहे. अतींद्रिय म्हणजे काय? अतींद्रिय शब्दाचं चिंतन आपल्याला करता येईल. शब्दादी रहितत्वात इंद्रियानाम अविषय इति अतींद्रिय, म्हणजे शब्दादी विषय रहित आहे
तो इंद्रियाचा विषय तो भगवान परमात्मा होऊ शकत नाही आहे, म्हणून त्याला अतींद्रिय असं म्हणायचं. किंवा श्रुतीमाता कठोपनिषदामध्ये वर्णन करते, अशब्दम अस्पर्शम, याला असणारं त्या ठिकाणी तो गोचर होत नाही, दिसत नाही, यानं प्राप्त होत नाही, यानं अनुभवाला येत नाही आहे, म्हणून असणारं त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं, अतींद्रिय असं म्हणायचं. असा मी अतींद्रिय आहे अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी ती देवकी माता बोलू लागलेली. मी अज अव्यय निरामय, मी अज आहे, जन्मरहित आहे, मी अव्यय नाशरहित आहे, मी निरामय, आमय म्हणजे रोग, माझ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रोग नाही आहे, निर्गता हा अमय, अजित, मी कोणाकडूनही जिंकला न जाणारा आहे, अपार, माझा पार कोणाला लागत नाही, माझा आधीही कळत नाही आणि अंतही कळत नाही, निष्क्रिय मी आहे, मी काहीच करत नाही आहे, सगळं असणारं त्या ठिकाणी मी काहीच करत नाही, भगवान परमात्मा काहीच करत नाही, त्याच्याशिवाय काहीच होत नाही आहे, अशा पद्धतीचा तो निष्क्रिय भगवान परमात्मा आनंदमय वर्ते, मी कसा आहे, आनंद स्वरूप अशा प्रकारचा मी आहे. मी प्रलय काळाचा शास्ता, मी असणार हा जो प्रलय काळ आहे त्या काळालाही शासन करणारा मी आहे. माऊली ज्ञानोबा ही ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करत असताना म्हणतात ना, तरी गीताशास्त्र निर्माता जो मी सकळ लोकशास्ता, किंबहुना मी आजी नियमिला साता, काळू ग्रासितसे भूता, ये म्हणिया गते पंडुसुता सकळे जयाची, अशा प्रकारचा मी आहे. किंवा गीता स्वतः पुन्हा वर्णन करते, अहमेवाक्षय कालो धाताहम विश्वतो मुख, गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवान स्वतः सांगतात, काळाचाही काळ मी आहे, काळालाही शासन करणारा मी आहे, मी आदिमायेचा नियंता, ही जी माया आहे ना, या मायेचं नियमन करणारा, या मायेला आवरणारा, या मायेचा मालक मी आहे असं भगवान स्वतः म्हणतात. माऊली ज्ञानोबा ही ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात ना, हे चराचरागवे जे प्रकृती आत साठवे, ते शिनली जेथ विसवे, ते परमगती मी, आणि जयाचेनी प्रकृती जिये, जेने अधिष्ठिली विश्वविये, जो येवोनी प्रकृती गुणा ते भोगे, तो विश्वश्रीचा भरता, मी चिगा पंडुसुता, मी गोसावी असे समजता. त्रैलोक्याचा माऊली वर्णन करतात 9व्या अध्यायामध्ये. असा आदिमायेचा नियंता, पती, भरता, मालक मी आहे. मी चहुवाच्या परतात 4 वाचेच्या पलीकडे असणारा तो भगवान परमात्मा, परापश्यंती मध्यमा वैखरी, 4 वाचेला न कळणारा, येतो वाचो निवर्तनते, श्रुतीमाता वर्णन करते. माया निर्मिता मीची पये, या मायेला निर्माण करणारा मीच आहे असं भगवान म्हणतात. मीच सगुण, मीच निर्गुण, मी सगुण आहे, मी निर्गुण आहे, मी लहान आहे, मी मोठा आहे. भगवान परमात्मात सगुण आहे, भगवान परमात्मात निर्गुण आहे, दोन्ही रूप त्याचेच आहेत. सगुणही तोच आहे, निर्गुणही तोच आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात ना, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे, तू सगुणही तोच आहे, निर्गुणही तोच आहे. पुन्हा भगवान म्हणतात, मीच थोर, मीच लहान, मी थोर आहे, देव किती मोठा आहे. बृहत्वात बृहणत्वाच ब्रह्म, बृहत म्हणजे असणारं मी, बृहत म्हणजे मोठा आहे, बृहन म्हणजे जगत रूपानं वाढणारा, म्हणून ब्रह्म बृहत असणारं सांगितलेलं आहे. किंवा श्रुतीमाता म्हणते, महतो महियान, मोठ्यात मोठा, कठोपनिषदामध्ये चिंतन, मोठ्यात मोठा मी आहे, महतो महियान. पुन्हा लहानात लहान मी आहे, फार लहान आहे. सौक्ष्म्यातिशयालित्वात अणुहो, अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं मी अणु आहे, मी लहान आहे, सगळ्यामध्ये लहान आहे. अणोरणियाम महतो महियान, कठोपनिषद असणारं वर्णन करतं. किंवा मुंडक उपनिषदामध्येही चिंतन आलेले, एषोणुरात्मा चेतसा वेदितव्य, हा अणु सूक्ष्म आत्मा चित्तानं जाणण्यास असणारा त्या ठिकाणी योग्य, अशा पद्धतीचं चिंतन मुंडक उपनिषदामध्ये आलेलं आहे. मुंडकोपनिषद. म्हणून भगवान परमात्मा मोठ्यात मोठा आहे, भगवान परमात्मा लहानात लहान आहे, असं भगवंताचं स्वरूप आहे. दैत्य देव दैत्य निर्मण पाळिता हरता मीच पये, या देवांना निर्माण करणारा, बघा, देव दैत्य निर्मूळ म्हणजे ब्रह्मदेवाचं कार्य करणारा मीच आहे, पाळिता विष्णूचं कार्य करणारा मीच आहे, आणि हरता यांना मारणारा भगवान शंकराचं कार्य करणारा मीच आहे. कारण की सगळ्याचा जीवाचं सगळ्यांचं हरण करणारे भगवानच स्वतः आहेत. अर्जुनाला म्हणतात ना, अर्जुना पहा माझ्याकडे. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनामध्ये सुंदर चिंतन भगवान सांगतात, कोण आहे मी. कालोस्मि लोक क्षयकृत प्रवृद्धो, लोकान् समाहर तुम्ही प्रवृत्तः, ऋते पित्वाम न भविष्यन्ति सर्वे, एव स्थिता प्रत्यनिकेषु युधाः. माऊली सुंदर वर्णन करतात. तर हे मी काळोख आहे पुढे,
लोक संहारावया लागी वाढे, सैंग पसरले हाती तोंडे आता ग्रासी नाही आघवे. भगवान परमात्मा काळे सगळ्याचं हरण करणारा हरता मी देवकी माता असं बोलायला लागली. असे डोहाळे देवकी मातेला लागलेले आहेत. अनेक पद्धतीनं डोहाळ्याचं चिंतन आहे. कारण की डोहाळे म्हणजे नेमकं काय, आपण मराठीमध्ये त्याला डोहाळे म्हणतो, संस्कृतमध्ये त्याला दौह्रद हा शब्द आहे. दौह्रद शब्दाचा अर्थ होतो म्हणजे दोन हृदयाची जी आहे तिला दौह्रद असं म्हणायचं. तिला जे होतात ते डोहाळे आहेत. दौह्रद म्हणजे नेमकं काय, तर दौह्रद म्हणजे दोन जीवाची जी बाई आहे त्या आतला जो जीव आहे त्याचे जे लक्षण आहे, त्याचं जे कर्तृत्व आहे ते असणारं त्या बाईच्या द्वारे असणारं, त्या माऊलीच्या द्वारे असणारं त्या ठिकाणी प्रगट केल्या जातं. हा डोहाळ्याचा प्रकार आहे. डोहाळे पुरवावे असं शास्त्राचं मनोरथ आहे बरं का. डोहाळे पुरवले पाहिजे. डोहाळे नाही पुरवणं हे एक प्रकारचं पातक आपल्या शास्त्रानं सांगितलेलं आहे. काय डोहाळे झाले आपण श्रीधर स्वामींच्या नुसार पाहिलं, पण आमचे संत श्रेष्ठ एकनाथ राया आपल्या गाथ्यामध्ये बाळक्रीडा प्रकरणामध्ये सांगतात, काय डोहाळे माता देवकीला झाले. असता बंदिशाळी देवकी डोहळी गर्भघन निळे आथियला, गुजपुषे व्रतारा आणून येणे दुसरा आवडी अवधारा जीवा होय. मिळवुनी लेकुरे खेळ खेळावा साकार गोकुळे अवतार गवळ्या घरी, वर्षता शिळाधारी उचलावा महागिरी वेणू पावे करी वाजवित, जळी रेघ करावा भवसर्पनाथावा वरी बैसो निवरवा भाव माझा, कंसाधिक वीरतायाचा करावा संवार, ही जे राज्यधर उग्रसेना एक यश द्यावे त्रैलोक्य जिंकावे, कनकपूर वसवावी सिंधू माझी, एका जनार्दने डोहाळे संपूर्ण पूर्वी नारायण वासनेचे. नाथराय बाळक्रीडेमध्ये आपल्या अभंगात वर्णन करतात. असे सुंदर सुंदर डोहाळे माता देवकीला त्या ठिकाणी होऊ लागलेले आहेत. ऐसे देवकी बोलवून मागुती धरी येले मौन. माता देवकीनं असे डोहाळे बोलली. पुन्हा मौन असणाऱ्या त्या ठिकाणी माता देवकीनं मौन धारण केलेलं आहे. माता देवकी असणाऱ्या मौन घेऊन बसलेले आहेत. तो आकाशी देव संपूर्ण गजर करते दुंदुबीचा. आकाशामध्ये सगळे देव त्या ठिकाणी प्रगट झाले. दुंदुबी नावाचे वाद्य त्या ठिकाणी देव वाजवू लागले. अवतरेल आता भगवंत करेल दुष्टांचा दिप्पात, देव मिळो आणि समस्त गुप्त मथुरेत उतरले. भगवान परमात्मा आता अवताराला येणार, सगळ्या दुष्टांना मारून टाकणार आणि आपल्याला या दुष्टांच्या बंदीखान्यातून या दुष्टांच्या जाचातून मुक्त करणार. सगळे देव गुप्त स्वरूपात मथुरेमध्ये आलेले आहेत. ब्रह्मादिकाणी इंद्र ब्रह्मदेव आले, चंद्र आलेले, चंद्र बंदिशाळे पातले समग्र बंदिशाळेमध्ये आलेले आहेत. देवकेशी प्रदक्षिणा करीती सुरवर एक नमस्कार घालिते. माता देवकीला प्रदक्षिणा काही देव करू लागलेले आहेत. काही देव माता देवकीला नमस्कार करू लागलेले आहेत. काही देव माता देवकीला लोटांगण घालू लागलेले आहेत. सर्व देव त्या बंदीशाळेमध्ये मथुरेमध्ये अवतीर्ण झालेले आहेत. उभे ठाको निबद्धांजळे उभे राहिलेले आहेत, हात जोडलेले आहेत. गर्भस्तुती आरंभिले, त्या गर्भाची स्तुती करू लागलेली आहेत. जय सच्चिदानंद वनमाळी देवके जठर गर्भा. हे सच्चिदानंद सतचिद आनंद स्वरूप अशा भगवंता तुम्हाला आमचा नमस्कार असो, तुमचा जय जयकार असो. सत म्हणजे काय, जे असणारं तिन्ही काळामध्ये आहे त्याला सत म्हणायचं. चिद म्हणजे काय, ज्याला तिन्ही काळातील कळतं, जो ज्ञानस्वरूप आहे त्याला असणारं चिद असं म्हणायचं. जो आनंद स्वरूप आहे त्याला आनंद असं म्हणायचं. देवकी जठर गर्भा, देवकी मातेच्या असणाऱ्या जठरामध्ये असणारं तुम्ही अवतीर्ण होताय, त्याच्या गर्भामध्ये तुम्ही आहात. वनमाळी हे एक विशेषण देवाला आलेलं आहे. देवाला वनमाळी का म्हणायचं, देवा गायीच्या पाठीमागं असताना भगवान परमात्म्याने अनेक वनामधील पुष्पांच्या माळा गळ्यामध्ये धारण करायच्या, म्हणून वनमाळी अशाही प्रकारचं चिंतन आहे. किंवा अजून चिंतन करत असताना आपल्याला चिंतन करता येईल. भूततन्मात्र रूपाम वैजयंत्याख्याम वनमालाम वहन. भूततन्मात्राची असणारी बनवलेली वैजयंती माळ भगवान परमात्मा धारण करतात, म्हणून देवाला वनमाळी अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. असा भगवान परमात्मा तो आहे. वनमाळी इत्यादी नावं त्याची आहेत. आता हे संपूर्ण नावं, आता हे सगळे देव त्या असणाऱ्या बंदीखान्यामध्ये येऊन कंसाच्या या भगवंताची स्तुती करतायत. आपल्याला एका भगवंताच्या नावाचा अर्थ पाहायचा आहे. गोड असं चिंतन आपण करायचा प्रयत्न करू. भगवंताला काय हे नावं पडलेले आहेत याचं एका असणाऱ्या अक्षराचं चिंतन आम्ही करूयात आणि आनंद घेऊयात. चला, काय वर्णन करतात, काय स्तुती करतात ब्रह्मादी देव पहा. जय हरे नारायणा गोविंदा. नमनाला प्रारंभ केला. जय हरे, सर्वांचं पाप हरण करणारे तुमच्या भगवंता तुमचा जय जयकार असो. हे नारायणा तुमचा जय जयकार असो. नारायण काय म्हणायचं भगवंताला, नराणाम समूहो नारम तत्रायणम स्थानम यस्य नारायण.
सगळ्या नरांचं असणारं स्थान ठिकाण तो भगवान परमात्मा आहे, म्हणून त्याला नारायण असं म्हणायचं. किंवा सारूप्य मुक्ती वचनो नारेतिच विदुर्बुदः यो देवोप्ययनम तस्य सच नारायण स्मृतः. सारूप्य मुक्तीला असणारं नार असं म्हणतात, त्या असणाऱ्या मुक्तीचं ठिकाण आयन तो भगवान परमात्मा आहे, म्हणून त्याला नारायण म्हणायचं. नाराश्च कृत पापाश्चाप्ययनम गमनम स्मृतम यतो हि गमनम तेषां सोयम नारायण. नाराश्च कृत पापाश्च आपण केलेल्या पापांचं असणारं जो त्या ठिकाणी अयनम, अयगतो नावाचा व्याकरणामध्ये धातू आहे. अयनम म्हणजे आपण केलेल्या पापाचं जो निरसन करतो, यतो हि गमनम त्याला तेषां सोयम नारायण स्मृतः त्याला नारायण असं म्हणावं. अनेक नारायण शब्दाच्या, अनेक नारायण भगवंताच्या या नामाच्या अनेक व्याख्या होतील. पुन्हा भगवंताला नाव आलेले गोविंदा. भगवंताला गोविंद का म्हणायचं? सुंदर चिंतन आपल्याला ग्रंथांतरी पाहायला भेटतं. गोभीर वाणीभीर विंदते वेत्ती वेदांत वाक्य रीतिवा गोविंद. भगवंताला गो म्हणजे वाणीने प्राप्त करता येतं किंवा वेदांत वाक्यानं तो भगवान परमात्मा जाणला जातो, असा आहे म्हणून, किंबहुना असा नाही म्हणून, म्हणून त्याला गोविंद असं म्हणायचं. गोभिरेव येतो वेद्यो गोविंद समुदाहृतः. विष्णू तिलक ग्रंथामध्ये व्याख्या केलेली वाणीनं तो भगवान परमात्मा जाणला जातो, म्हणून त्याला गोविंद असं म्हणायचं. किंवा महाभारताच्या शांतीपर्वामध्येही गोविंद शब्दाची व्याख्या आलेली. नष्टां वै धरणीं पूर्व मविंद्यत गुहागतां गोविंद इति तेनाहं देवैर्वाग्भीरभिष्टुतः. मी पूर्वी पाताळगत पृथ्वीला बाहेर काढलं. कोणत्या अवतारामध्ये? वराह अवतारामध्ये पाताळगत पृथ्वीला मी पूर्वी बाहेर काढलं, म्हणून देवतांनी माझी गोविंद नावानं स्तुती केली असं भगवान स्वतः वर्णन करतात. या अर्थानंही भगवंताला गोविंद म्हणतात. किंवा गोविंद शब्दाची अजून एक व्याख्या असणारी आपल्याला पाहता येईल. भागवतामध्ये ज्यावेळेस इंद्रानं त्या वर्षाव भरपूर केला गोकुळावर, गोवर्धनाची पूजा न केल्यामुळं, आपलं गोवर्धनाची पूजा केली आणि माझी न केल्यामुळं इंद्रानं अनेक वर्षाव असणारा समर्थक मेघाच्या द्वारे गोकुळावर केला. त्यावेळेस इंद्र हा गर्भगळीत होऊन आपला असणारा गर्भ जाऊन भगवंताच्या दर्शनाला आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला असणारं त्या ठिकाणी तो बोलू लागलेला इंद्र असणारा भगवंताला काय म्हणतो? अहम किलेंद्रो देवानाम त्वं गवामिंद्रताम गतः गोविंद इति लोकास्त्वाम स्तोष्यन्ति भविशाश्वतम. हरिवंश पुराणामध्ये हे चिंतन आलेलं आहे. हरिवंश पुराणामध्ये ही व्याख्या सांगितलेली. इंद्र म्हणतो मी देवतेंचा राजा आहे आणि तू गायींचा इंद्र राजा आहेस, म्हणून लोक आजपासून तुला गोविंद नावानं तुझी स्तुती करतील. किंवा गोविंद नावाचं असणारं अजून चिंतन हरिवंश पुराणानुसार आपल्याला पाहता येईल. गौरेशा तू येतो वाणे तामचे विंद येते भवान गोविंदस्तु तो देव मुनिभिक कथ्यते भवान. गौ ही वाणी आहे. या वाणीला असणारं गौ असं म्हणतात. तिला तुम्ही प्राप्त करून देता, म्हणून सर्व गोविंद असं असणारं त्या ठिकाणी सर्वजण तुम्हाला म्हणतात. किंवा गौरवाणी ताम विदंती इति गोविंद. गौ वाणीला म्हणतात आणि तिला असणारं त्या ठिकाणी जाणणारे तुम्ही, म्हणून तुम्हाला गोविंद असं म्हणतात. असं असणारं भगवंताच्या गोविंद नावाच्या अनेक व्याख्या अजूनही होऊ शकतील. पुन्हा इंदिरावर म्हणजे इंदिरा हे लक्ष्मीचं नाव आहे. तिचा पती असणाऱ्या भगवंता. आनंदकंदा आनंद स्वरूप अशा भगवंताचं स्वरूपच आनंद आहे. तैतरी उपनिषद वर्णन करतं आनंदो ब्रह्मेति व्यजानात. आनंदच असणारं त्या ठिकाणी ब्रह्म आहे. किंवा असणारं अजून आपल्याला चिंतन आनंद स्वरूपम असेती आनंद. आनंद स्वरूपच जे आहे, ज्याचं स्वरूप आनंद आहे, जो आनंद स्वरूप आहे, म्हणून त्याला आनंद असं म्हणायचं. याच असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या आनंदानं तुम्ही आम्ही असणारं काय होत असतो? जिवंत राहत असतो किंवा त्याच मात्रेनं असणारं त्या ठिकाणी आपण आनंदित होत असतो. पहा, सुंदर चिंतन बृहदारण्यक उपनिषदामध्ये केलेलं आहे. एतस्यैवानंदस्य अन्यानि भूतानि मात्रामुपजीवन्ते. याच आनंदाची मात्रा घेऊन, आश्रय घेऊन सर्व प्राणी असणारं जिवंत राहतात असं चिंतन आहे. म्हणून भगवान परमात्मा हा आनंदकंद, आनंदाचा कंद विटेवरी उभा, आनंदाचा कंद, आनंदकंद, आनंदाचा साठा, आनंद स्वरूप, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवर असा तो भगवान परमात्मा. सर्वेशा भगवान परमात्मा हा त्या ठिकाणी सर्वेशा म्हणजे सर्वांचा ईश्वर आहे.
भगवान परमात्मा मुकुंद आहे. भगवंताला मुकुंद का म्हणायचं? मुक्ती ददाती ती मुकुंद. तो भगवान परमात्मा मुक्ती देतो म्हणून त्याला मुकुंद असं म्हणायचं. परमानंद स्वरूप असा भगवान परमात्मा आहे. पुन्हा भगवान परमात्मा कसे? परम आनंद, श्रेष्ठ आनंद स्वरूप, त्याच्या पुढे आनंदच नाही. परमपुरुषा परज्ञा, भगवान परमात्मा परम पुरुष आहेत. पुरुष म्हणजे का? भगवंताला पुरुष का म्हणायचं? गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये 2 पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. द्वायुमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षरैवच क्षरश्चाक्षरैवच क्षरसर्वाणि भूतानि कुटस्थोक्षर उच्यते. अक्षर पुरुष असा भगवान परमात्मा. भगवंताला पुरुष का म्हणायचं? पुरम शरीरम तस्मिन शेते पुरुष. या शरीराला पूर असं म्हणतात, त्याच्यामध्ये तो भगवान परमात्मा शयन करतो, राहतो, म्हणून त्याला पुरुष असं म्हणायचं. किंवा महाभारतामध्ये सुंदर चिंतने, नवद्वारे पुरम पुण्यमेतैर भावैर, नवद्वारे पुरम पुण्यमेतैर भावैहि समन्वितम व्याप्यशेते महात्मा यस्मात् तस्मात् पुरुष उच्यते. त्याला पुरुष म्हणायचं. का म्हणायचं? या नवद्वाराच्या पुरीमध्ये तो शयन करतो, राहतो, म्हणून त्या भगवंताला पुरुष अशा प्रकारे म्हणावं. परज्ञा, भगवान परमात्मा दुसऱ्याला जाणणारे. परज्ञ, दुसऱ्याच्या अंतःकरणात काय चाललं हे देवाला असणारं कळतं. देवाला सांगायची गरज नाही. तुकोबाराय सुंदर वर्णन करतात ना, आपल्या काकड्यामध्येच अभंग आलेला आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वे विश्वंबर परिहारची न लगे. देवाला परिहार लागत नाही. परिहार शब्दाचा अर्थ काय होतो? थोडं बारकाईनं चिंतन करा. परिहार शब्दाचा अर्थ काय होतो? परिहार त्याला म्हणायचं. कशाला? एखाद्याला आपल्या मनातील गोष्ट एखाद्याला समजून सांगावी लागणार की बाबा हे असं आहे, म्हणून मला तुमच्याकडून पैसे पाहिजे, त्याला परिहार देणं म्हणायचं. किंवा कीर्तनामध्ये आपले कीर्तनकार मंडळी, कथाकार मंडळी कथेमध्ये सुरुवातीला असणारं त्या ठिकाणी परिहार देतात. किन निमित्तानं हा कार्यक्रम आहे, काय कारण आहे, ह्या पद्धतीनं जी परिहार देतात, हे परिहार देण्याची असणारी ही पद्धत आहे. असे असणारे हे परिहार देण्याची पद्धत आहे. परिहार म्हणजे काय? आपल्या अंतःकरणात जी आहे ते कारण सांगावं लागणं, याला परिहार असं म्हणायचं. देवाला ते सांगायची गरज नाही, न सांगता कळू येते, म्हणून परिहाराची गरज नाही आहे देवाला. म्हणून देवाला सांगायची गरज नाही, म्हणून देव परज्ञ आहे, त्याला सर्व असणारं कळतं. पद्मज जनका, भगवान परमात्मा हे पद्मज जनक आहेत. पद्मज, पद्म म्हणजे कमळ, ज म्हणजे जन्म, ज्यांनी प्रादुर्भाव आहे, त्या कमळामधून ज्याचा जन्म झाला असा ब्रह्मदेव, आणि त्या ब्रह्मदेवाचे बाप हे, म्हणून पद्मज जनका. पुरातना, भगवान परमात्मा पुरातन पुरुष आहे. जुने जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारुकीपणे, ठाव चळणे चुकविला. नाटामध्ये तुकोबाराय वर्णन करतात. पंकज नेत्रा, भगवान परमात्माचे नेत्र हे कसे आहेत? कमळासारखे नेत्र आहेत. कमल नयन, भगवान परमात्म्याला म्हटलेले कमल नयन असा भगवान परमात्मा तो आहे. कमळासारखे डोळे आहेत. पुन्हा परम पावना, भगवान परमात्मा हे पावन आहेत. पावन, नुसतं पावन नाही तर परम पावन आहेत. पावन म्हणजे काय? बघा, संस्कृतमध्ये पवन शब्द आहे. पवन शब्द हा वाऱ्याला योजला जातो संस्कृतमध्ये. पवन, वाऱ्याला पवन असं म्हणतात. पवन म्हणजे काय हे पाहू, म्हणजे आपल्या लक्षात येईल. पवत इति पवन. पवन कोणाला म्हणायचं? पवित्र करतो म्हणून त्याला पवन म्हणायचं. आणि त्या पवित्र करणाऱ्या असणाऱ्या पवनाला हे भगवान परमात्मा चालवतात. त्याच्यामधली सत्ता भगवंताची आहे, म्हणून पावयती इति पावनः. त्या पवनालाही हे असणारं चालवतात. त्या पवनाला, वाऱ्यालाही बळ यांचं आहे, किंबहुना यांच्या सत्तेनं तो वारा असणारा चालतो. म्हणून त्या ठिकाणी असणारं काय म्हणायचं? यांना पावन असं म्हणायचं. म्या हलविल्या प्राणुहारी जो जगा ते चाळीता माऊली वर्णन करतात. किंवा तैत्तिरीय उपनिषदामध्येही सुंदर चिंतन सांगितलेले. भीषस्मात वातः पवते, याच्या भीतीनं असणारा वारा चालतो. म्हणून पावन म्हणजे काय? पवित्र करणारा असा जो पवन, त्याला चालवणारे हे आहेत, म्हणून पावन. किंवा तुम्हाला आम्हाला असणारं हे पावन करणारे आहेत, पवित्र करणारे आहेत, म्हणूनही यांना असणारं भगवंताला पावन असं म्हणा. श्रेष्ठ आहेत पावन करणाऱ्यामध्ये. पद्मवल्लभा, भगवान परमात्मा हे पद्मवल्लभ आहेत. पद्म म्हणजे कमळ आणि वल्लभा म्हणजे पती. कमळा लक्ष्मी, लक्ष्मीचे पती. पशुपतीचे वना, पशुपती हे भगवान शिव आहेत, भगवान शंकर आहेत. त्यांचं जे जीवन आहे, जीवन कशाला म्हणायचं? जीव्यते अनेन जीवन. ज्याच्याद्वारे मनुष्य जिवंत राहतो त्याला जीवन म्हणायचं. भगवान शंकर या भगवंताच्या नामाच्याद्वारे जिवंत राहतात. जिवंत राहतात म्हणजे त्या नामाच्याद्वारे आनंद प्राप्त करतात.
आनंदानं असणारं ते नामसंकीर्तन करतात असे असणारे पशुपती जीवन भगवान आहेत. पयोब्दिवासा परेशा ते भगवान परमात्मा. पय म्हणजे दूध, अब्दी म्हणजे समुद्र, वास म्हणजे राहणारे, दुधाच्या समुद्रामध्ये राहणारा भगवंताला आमचा नमस्कार असो. परेशा म्हणजे असणारं त्या ठिकाणी परावाणीच्या पलीकडे असलेला असा तो परेश, अशा भगवंताला आमचा नमस्कार असो. पतित पावना पंकजधारका, पतिताला पावन करणारे भगवान परमात्मा आहे. नामदेव महाराज एका अभंगामध्ये म्हणतात ना, देवा पतित पावन नामय कोणी, आलो मी द्वारा. भगवान परमात्मा पतित पावन, पतिताला पावन करणारे असणारे त्या ठिकाणी भगवंत आहेत. किंवा नामदेव महाराज देवाला पतित पावन का म्हणायचं, संतश्रेष्ठ नामदेव महाराज गाथ्यामध्ये त्याची व्याख्या करतात. पतित पावन म्हणती माझिया स्वामी ते, उद्धरी पतिता ते म्हणून या. पतिताचा उद्धार करणारा माझा भगवान परमात्मा आहे आणि म्हणून असणारं माझ्या भगवान परमात्म्याला पतित पावन असं म्हणतात. जे आपल्या कर्मापासून स्वधर्मापासून भ्रष्ट झालेले त्यांना मार्गावर आणण्याचं काम, त्यांना सन्मार्ग दाखवण्याचं काम, त्यांना त्याच्यातून काढण्याचं काम भगवान परमात्मा करतो. म्हणून भगवंताला पतित पावन असं म्हणायचं. असे भगवान परमात्मा पतित पावन. पंकजधारका, भगवान परमात्मा हे पंकज म्हणजे असणारं कमळ, कमळ धारण हातामध्ये करणारे आहेत. पंकज का म्हणायचं, कमळाला पंकात जायते इति पंकज, चिखलामधून त्याची निर्मिती होते, चिखलामधून त्याची उत्पत्ती होते. पंक म्हणजे चिखल, म्हणून त्याला पंकज असं म्हणायचं. पंकामध्ये चिखलात जन्म होतो म्हणून असं कमळ धारण करणाऱ्या भगवंता. कमनीय रूपा, ज्या भगवंताचं स्वरूप कसं आहे, कमनीय. कमनीय म्हणजे सुंदर आहे, मनोहर आहे. निष्कलंका, जे भगवान परमात्मा निष्कलंक आहेत, नावं ठेवण्यात ज्यांच्या ठिकाणी जागा नाही असे निष्कलंक भगवंत आहेत. कमल स्वरूपा, कमळासारखे सुंदर आणि कोमल ज्यांचे अवयव आहेत, गात्र आहेत, अशा भगवान परमात्म्याचा जय जयकार असो. कमला नायका, कमला हे लक्ष्मीचं नाव आहे. त्या कमलेचा पती असणाऱ्या भगवंताला आमचा नमस्कार असो, त्याचा जय जयकार असो. किलबिष मोचका, कमलेशा, किलबिष म्हणजे पाप किंवा किलबिष म्हणजे रोग, याच्यापासून सोडवणारा, मोचक म्हणजे सोडवणारा, तुम्हाला तुमचा जय जयकार असो. कमलेशा, कमलेशा, कमलेशा म्हणजे कमला म्हणजे लक्ष्मी आणि तिचा ईश म्हणजे पती मालक किंवा कमलेशा, याचं अजूनही आपल्याला चिंतन करता येतील. वेदांतामध्ये कम ब्रह्म खम ब्रह्म अशा प्रकारचं चिंतन आलेलं आहे. कम नाम सुखम आणि अलम नाम असणारं भरपूर. कमल शब्दाचा अर्थ काय केलेला आहे, कम नाम सुखम आणि अलम म्हणजे भरपूर. भरपूर सुखाचा जो ईश आहे, मालक आहे, सुखाचा साठा आहे, त्यालाही कमलेश असं म्हणा. कर्ममोचका, आमच्या कर्माचं असणारं, आम्हाला कर्मापासून सोडवणाऱ्या हे भगवंता, कारण की भगवान परमात्मा कर्मापासून सोडवतो. मज सोडवी दातारा, आणि कर्मापासूनही दुस्तरा, आपल्याला सोडवणारा तो आहे भगवान परमात्मा. किंवा नाथांचं प्रमाण तुम्हाला आम्हाला माहिती आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. पुन्हा तुम्ही कसे आहात भगवंता, कवीवर करीवर तारणा. करी म्हणजे हत्ती, वर म्हणजे श्रेष्ठ, सगळ्या हत्तीमध्ये श्रेष्ठ कोण, गजेंद्र. तारणा, त्याचं तारणा, त्याला तारणारे, त्याचं रक्षण करणारे तुम्ही आहात. कैवल्यनिधी कैटभभंजना, तुम्ही कैवल्यनिधी आहात. कैवल्यनिधी म्हणजे कोण, म्हणजे मोक्ष स्वरूप, सुख स्वरूप अशा प्रकारचे असणारे तुम्ही आहात. कैटभभंजना, कैटभ नावाच्या दैत्याचं भंजन नाम नाश करणारे तुम्ही आहात. करुणा करा, भगवान परमात्मा आपण कसे आहात, करुणा कर आहात. करुणा तुमच्या ठिकाणी असणारी ओत प्रेत अशा प्रोत अशा प्रकारची ही करुणा तुमच्या ठिकाणी भरलेली आहे. करुणा स्वरूप असे असणारे तुम्ही आहात. देव फार मोठा करुणा करे. भगवंताला करुणा करा, दयाळा अशा प्रकारचे अनेक अनेक विशेषण भगवंताला आहे. देव मोठा करुण आहे, भगवंताच्या ठिकाणी कारुण्य आहे. कामविहीना, त्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी काम नाही आहे. रासपंचाध्यायामध्ये श्रीमद भागवतामध्ये सुंदर चिंतन आहे. परीक्षिती म्हणतात, परीक्षिती त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला, बरेच जण म्हणतात भगवान परमात्मा रास क्रीडा करतो, भगवंताच्या ठिकाणी काम असावा, पण भगवंताच्या ठिकाणी काम नाही. भागवतामध्ये सुंदर चिंतन आहे. भगवंताच्या ठिकाणी काम नाही. का नाही, भगवान परमात्मा हे आप्त काम आहेत, कामविहीन आहेत. भगवान परमात्मा हे पूर्ण काम आहेत, त्यांच्या ठिकाणी असणारं काम नाही आहे. कामरहित अशा प्रकारचे ते भगवान परमात्मा आहेत. भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे रासपंचाध्यायीमध्ये. भजतोपि नवैकेचिद भजन्त्य भजतः कुत आत्मा रामा ही आप्त कामा अकृतज्ञा गुरुद्रोह. भगवान हे आप्त काम आहेत, पूर्ण काम आहेत. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा काम नाही, असे भगवान परमात्मा कामरहित अशा प्रकारचे आहेत. म्हणून कामविहीना,
काळनाशना, काळात्मया, काळाचा नाश करणारे किंवा काळाच्या भीतीचा नाश करणारे. काळात्मया म्हणजे स्वतः काळस्वरूप, कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो, स्वतः काळस्वरूप अशा भगवान परमात्मा आमचा तुम्हाला नमस्कार असो, तुमचा जय जयकार असो. आदि केशवा, हे भगवान परमात्मा तुम्ही आदि केशव आहात, सगळ्यांचे आदी आहात आणि केशव आहात. केशव म्हणजे काय? केशव शब्दाचंही सुंदर चिंतन आपल्या ग्रंथांतरी आलेलं आहे. केशव का म्हणायचं भगवंताला? ऐका. केश संज्ञिता हा सूर्यादी संक्रांता अंशवः तद्वत तथा केशवः, म्हणजे सूर्यादिकांच्या आतील जी व्याप्त असणारी किरणे, सूर्य, अग्नी, चंद्र इत्यादिकांच्या आतील जी व्याप्त किरणं आहेत, तेज आहे, त्याला केश म्हणायचं. आणि त्या तेजानं युक्त हा आहे म्हणून याला केशव असं म्हणायचं. किंवा असणारं महाभारताच्या शांतीपर्वामध्ये चिंतन आलेले भगवंताला का केशव म्हणायचं? अंशवो ये प्रकाशम ते ममते केश संज्ञिताः सर्वज्ञा केशवम तस्मात् माहुर्द्विज सत्तमाः. माझी माझी प्रकाशित होणारी जी किरणं आहेत त्याला केश म्हणायचं. आणि नाही, माझ्या प्रकाशित होणाऱ्या जे किरण आहेत त्याला केश असं म्हणतात आणि ते माझे आहेत म्हणून मला केशव असं म्हणतात. किंवा ब्रह्मा विष्णू शिवाख्या शक्तयः केश संज्ञिताः. शास्त्रामध्ये 3 प्रकारचे केश सांगितले. केस नाही बरं का, केश. ऋग्वेदामध्ये 3 केश सांगितलेले. ते 3 केश म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि शिव आहेत, यांना केश असं म्हणतात. ब्रह्मा विष्णू शिवाख्याः शक्तयः केश संज्ञिताः तद्वत्तया वा केशव. ब्रह्मा विष्णू शिव हे 3 केश आहेत आणि त्यानं युक्त हा भगवान परमात्मा आहे. तिन्हीचं स्वरूप हा भगवान परमात्मा आहे म्हणून याला केशव म्हणायचं. त्रयः केशिनः ऋग्वेद वर्णन करतो म्हणून अशा प्रकारचं असणार आहे. किंवा केशव शब्दाचं चिंतन करता येईल. को ब्रह्मेति समाख्यात ईशोहम सर्वदेहिनाम, म्हणजे आवाम तावांश संभूतो तस्मात् केशव नामवान. हरिवंश पुराणामध्ये चिंतन आलेलं आहे की भगवंताला केशव का म्हणायचं. क हे नाव ब्रह्मदेवाचे. भगवान शंकर सांगतात भगवंता तुम्हाला केशव का म्हणायचं. भगवान शंकर म्हणतात क हे नाव ब्रह्मदेवाचं आहे. को ब्रह्मेति समाख्यात ईशोहम सर्वदेहिनाम. आणि मला ईश असं म्हणतात. महादेव म्हणतात मला ईश असं म्हणतात. ईशोहम सर्वदेहिनाम. आणि आम्ही दोघं तुमच्या अंशापासून जन्मलो म्हणून तुम्हाला केशव म्हणतात. आवाम तावांश संभूतो तस्मात् केशव नामवान, असं तुमचं नाव आहे. हे भगवंता तुम्ही केशव आहात. अशा प्रकारे त्यांचं स्तुती आहे. हे विश्वभूषणा, भगवान परमात्मा हे विश्वभूषण आहेत, विश्वाचं भूषण आहेत. किंबहुना जसं भूषण हे भूषवतं, भूषण हे आपल्याला सजवतं, तसं या संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण असणारं जेवढं काही आहे तेवढ्यामध्ये विश्वामध्ये जो सजलेला आहे, व्याप्त आहे, नटलेला आहे, असा तो भगवान परमात्मा विश्वंभरा. भगवान परमात्मा असणार हे विश्वंभर आहेत, विश्वाचं भरण पोषण करतात म्हणून विश्वंभर. नामदेव महाराज सांगतात ना, विश्वंभर म्हणती माझिया स्वामी ते पोषितो जगाते म्हणूनिया. का म्हणतात विश्वंभर माझ्या भगवंताला? कारण की तो या विश्वाचं भरण पोषण करतो. विश्वंभरा वेदपाळना, वेदाचं रक्षण करणारे ते भगवान परमात्मा आहेत. अनेक वेळेस वेदावर संकट आलं, त्या वेळेस वेदाचं रक्षण त्यांनी केलं म्हणून वेदपाळना. वेदपुरुषा, वेदपुरुष भगवान परमात्मा आहेत. वेदपुरुष म्हणजे वेदपुरुष का म्हणायचं भगवंताला? वेद का म्हणायचं? वेद रूपत्वात वेद, ती वेदरूप आहेत, साक्षात भगवंतच वेदरूप आहेत म्हणून त्यांना वेद म्हणायचं. किंवा का भगवंताला वेद म्हणायचं, वेदपुरुष म्हणायचं? वेदयती इति वा वेद, ज्ञान प्राप्त करून देतात म्हणून त्यांना वेद म्हणायचं. देव ज्ञान प्राप्त करून देतात ना देव, कारण की भगवान गीतेमध्ये स्वतः वर्णन करतात. तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजं तमः नाशाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. ज्ञान देणारा भगवान परमात्मा आहे म्हणून असणारं त्या ठिकाणी त्याला वेद असं म्हणायचं. वेदयती इति वा, ज्ञान प्राप्त करून देतात म्हणून भगवान परमात्मा वेद आहेत, वेद पुरुष आहेत. वेदाची स्थापना चोरून नेलेले वेद त्यांनी असणारं त्या ठिकाणी आणून पुन्हा ब्रह्मदेवाकडे सुपूर्द केले, वेदाची स्थापना केली. विश्वाधीशा, या विश्वाचे अधीश म्हणजे मालक ते आहेत. विश्वपते, या विश्वाचे पती म्हणजे मालक भगवान परमात्मा आहेत. अनंत वेशा, अनंत रूप त्यांनी धारण केलेले आहेत म्हणून त्या भगवान परमात्म्याला अनंत वेश असं असणारं म्हटलेले. अनंत वदना, अनेक मुख त्या भगवान परमात्म्याला आहेत. अनेक अनंत नामा, अनेक नामदेवाची आहेत. अनंत नयना, अनेक डोळे भगवंताला आहेत. अनंत पाणी देवाला, अनंत हात आहेत. अनंत चरणा, अनंत पाय देवाला आहेत. अनंत कल्याण नमस्तुते, अनंत कल्याण, अनंत काळ कल्याणाचा आशीर्वाद देणाऱ्या भगवंता तुमचा जय जयकार.
देवाला हे सगळं अनंत आहे, अनंत आहे. शुक्ल यजुर्वेदामध्ये चला, शुक्ल यजुर्वेद वेदामध्ये सुंदर वर्णन केलं. सहस्रशिरिका पुरुकः सहस्राक्ष सहस्रपाद स भूमिगुम सर्वतस्मृत्वाद्य तिष्ठत दशांगुलम. किंवा असणारं सुंदर चिंतन करत असताना आमच्या गीतेमध्येही ज्यावेळेस विश्वरूप दाखवलं ना, विश्वरूप दाखवल्याच्या नंतर अर्जुनजी पाहत आहेत कसं आहे ते विश्वरूप. अनेक वक्त्रनयन अनेकाद्भूत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुतम अनेक बाहू दरवक्त्रनेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तन्यं मध्यन्न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपः. अनेक डोळे वगैरे त्या भगवान परमात्म्याला आहेत, अनंत आहेत. असो, असा तो भगवान परमात्मा आहे. अव्यय रूपा भगवान परमात्मा हे अव्यय रूपेत. अव्यय म्हणजे काय? न वेती नास्य व्ययो विनाशो विकारो वा विद्यत इति अव्यय. म्हणजे ज्याचा कधी व्यय म्हणजे विनाश होत नाही, ज्यात कधी विकार म्हणजे बदल होत नाही, अशा प्रकारचा तो भगवान परमात्मा अव्यय रूप आहे. अपरंपारा भगवान परमात्मा अपरंपार म्हणजे ज्याचा आदी अंत कळत नाही अशी असणारी असीम अमर्याद आहेत. अगण्या तो भगवान परमात्मा मोजल्या जात नाही. गणने म्हणजे मोजणं, मोजला जात नाही. पण आमच्या संतांनी मोजला बरं का. भक्तीची मापे मोजितो अनंता. भक्तीच्या असणाऱ्या मापानं संतांनी तो भगवान परमात्मा मोजला. अगुणा भगवान परमात्म्याच्या ठिकाणी गुण नाही येत, त्रिगुणरहित असा भगवान परमात्मा आहे. अगोचर इंद्रियांना न कळणारा अशा प्रकारचा तो भगवान परमात्मा इंद्रियांना गोचर होत नाही. अनामा भगवान परमात्म्याला असणारे त्या ठिकाणी अनामा नामरहित भगवान परमात्मा आहे असंही आपल्याला चिंतन करता येईल. त्याला नाम नाही आहे भगवंताला. किंवा अतिशय हा जो शब्द आहे अतिशय शब्दानं घ्या. अतिशय नामा अनेक नाम ज्याला आहेत म्हणून तो हा अतिशय नामा किंवा अनामा म्हणजे असणारं त्या ठिकाणी काय आहे? अनेक भगवंताला नावच नाही आहे. बघा ब्रह्माला आहे ना नावच नाही याचं चिंतन सांगत असताना गीता असणारं सुंदर वर्णन करते. गीता म्हणते म्हणोनी आपलं माऊली ज्ञानोबारा वर्णन करतात. म्हणोनी अभेदी भेदू देखती यया अनाम्या नामे ठेविती. किंवा असणारं 9व्या अध्यायामध्ये बोलत असताना अवजानंती या पदावर बोलताना माऊली म्हणतात ए तुले नामा नाम मज अक्रियासी कर्म विदेहासी देह धर्मारोपिती. मला नावच नाही देव म्हणतात, भगवंताला नाम नाही. किंवा असणारं गीतेमध्ये भगवान स्वतः श्लोकाच्या माध्यमानं म्हणतात ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणासेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्रामधाम तयाचे एक नाम त्रिधा पै असे ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची आराती माझी ओळखावया श्रुती खुण केली उपदलिया बाळकासी नावची नाही तयापासी ठेविल्या नावेसी ओदे तौठी कष्टले संसारशिने देऊ येती गाराणे तया ओदे नावे जेने तो संकेतो हा. ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वैतत्वे तो भेटावा. ब्रह्माचा अबोला फिटावा. माऊली ज्ञानोबा वर्णन करतात का त्याला नावच नाहीये त्याला भगवंताला. मग नाव नाही तर हे नाव अहो काहीच नाव त्याला वास्तविक पाहता नाही. पण तुम्हाला आम्हाला कळावं म्हणून असणार माझी ओळखावया श्रुती खूण केली. हे श्रुतीनं वेदानं हे खूण केलेली की बाबा हे तुम्हाला ओळखू यावं हे हा भगवान परमात्मा आहे म्हणून. काहीच नाही तर काहीच नाही असं होऊन जाईल मग. आणि म्हणून ओळखण्याकरता त्या भगवान परमात्म्याला नावं ठेवली. उदाहरण माऊलींनी दिलं उपजली या बाळकाशी नाव आहे का नाही ठेवावं लागतं. तसं भगवान परमात्म्याला नावं ठेवलेले आहेत. बरं नाव का ठेवलं? देवाला नाव नसतं ठेवलं तर जमलं नसतं का? त्याचं कारण सांगताना माऊली ज्ञानोबा म्हणतात कष्टले संसार शिने देऊ येती गाराने. या संसारामध्ये लोक तापतात पळतात त्रास होतं आणि मग ते गाराणे घेऊन लोक येतात आणि मग त्यांना असणार ओ देण्याकरता भगवान परमात्म्याला हे नावं ठेवले ना. तर वास्तविक पाहता भगवान परमात्मा अनामा आहे, त्याच्या ठिकाणी नाम नाही. भगवान परमात्मा हे असंग आहेत, कोणत्याही प्रकारचा संघ त्यांच्या ठिकाणी संभवत नाही आहे. अक्षरा भगवान परमात्मा हे अक्षर आहेत, अक्षर स्वरूप भगवान परमात्मा आहेत. अक्षर अक्षर म्हणजे काय? नक्षरती अक्षर ज्याचा नाश होत नाही त्याला अक्षर असं म्हणायचं.
गीतेमध्येही असणारं वर्णन करत असताना देवाला अक्षर असं म्हटलेलं आहे. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परम निधानम त्वमव्यय शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. देवा तू अक्षर अवटावे मात्रेसी पर श्रुती जयाचे घर गिवसित आहाते. म्हणून भगवान परमात्मा हा अक्षर आहे, अक्षर स्वरूप आहे, त्याचा नाश कधी होत नाही. आदिकारणा सगळ्यांचं आदिकारण आहे, सगळ्यांचं कारण ते आहे, सगळे बाकी कार्य आहेत. आत्मया सगळ्यांचे आत्मस्वरूप भगवंत आहेत. तैसा हृदयामध्ये निरामो सगळ्यांच्या अंतकरणामध्ये ते राहतात, म्हणून त्यांना आत्माराम असं म्हणायचं. आत्मस्वरूप आहेत. अमानुषा भगवान परमात्मा हे अमानुषी. अमानुष म्हणजे अमानुष शब्दाचा अर्थ होतो मनुष्याच्या धर्मामध्ये जे बसत नाही त्याला अमानुष म्हणा. आपण म्हणतो ना एखाद्याने एखाद्याचा अमानुष छळ केला म्हणजे माणसाच्या लिस्टमध्ये एवढा छळ एक सहसा कोणी करतच नाही आहे. माणसासारखं वर्तन त्यानं केलं नाही म्हणून त्याला अमानुष असं म्हणायचं. भगवान परमात्मा अमानुष आहे. अमानुष म्हणजे भगवान परमात्मा माणूस नाही आहे म्हणून त्याला अमानुष म्हणायचं. कारण की भगवंताला बोलत असताना भगवंत स्वतः सांगतात, अरे हे मी मनुष्य नाही आहे. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम. मी माणूस नाही आहे, मला माणूस म्हणायला लागले तुम्ही. माणसाचे धर्म माझ्या ठिकाणी तुम्ही आरोपित करायला लागले, मी मनुष्य नाही आहे. माऊली ज्ञानोबा सुंदर वर्णन करतात. दातरी ज्वरे विटाळले मुख ते दुधाते मने कडुविख तीवी अमानुष मानाल माते. एखाद्याचं दूध कडू आहे का नाही, दूध गोड आहे, पाहे पहा दूध पवित्र आणि गोड, पण ते दिलं कोणाला ज्याला ताप आली त्याला. आता दूध वास्तविक पाहता गोड आहे पण ताप आलेल्या माणसाला दिल्यामुळं त्याला ते कडू लागायला लागलेलं आहे. ज्वरे विटाळले मुख तापीमुळं त्याला तसं वाटायला लागले. तसं भ्रमामुळं तसं अज्ञानामुळं तुम्हाला तसं वाटायला लागलेलं आहे की मी माणूस आहे पण मी मनुष्य नाही आहे, मी अमानुष अशा प्रकारचा आहे. भगवान हे स्वतः वर्णन करतात. म्हणून अमानुषा पुन्हा अविद्या छेदना आमच्या ठिकाणच्या अविद्येचा नाश करणारे भगवान परमात्मा आहेत. करियाती मीराचा नाश उदय होनी प्रकाश तोडी आशा पाश करिवास हृदयी चतुरा तू शिरोमणी. भगवान परमात्मा कसे आहेत? अविद्या चेतना तिमिर अविद्यारूपी तिमिराचा नाश करणारे भगवंत आहेत. आनंद रूपा आनंद स्वरूप असे भगवान परमात्मा आहेत. आनंद सदना आनंदाचं घर आनंदाचा साठा आनंदाचा गाभा भगवान परमात्मा आहेत. अभेद असे भगवान परमात्मा आहेत. अभेदा म्हणजे ज्यांच्या ठिकाणी 3 प्रकारचे भेद नाहीत. शास्त्रामध्ये 3 प्रकारचे भेद सांगितलेले आहेत. स्वगत भेद आहे, सजातीय भेद आहे आणि विजातीय भेद आहे. पंचदशीमध्ये सुंदर चिंतन आलेले आहे. पंचदशीकार श्री विद्यारण्य स्वामी वर्णन करताना म्हणतात देवाच्या ठिकाणी 3 भेद कशा पद्धतीने नाहीत. फक्त श्लोकोच्चार करतो आणि पुढे चलतो. चिंतन सांगत जर बसलो तर चिंतन वाढत जाईल. सतो नावयवा संख्यास तदंशस्या निरूपणात नामरूपेण तस्य अंशो तयोरद्याप्यनुद्भवात् नामरूपोद्भवस्यैव सृष्टित्वात् सृष्टितः पुरा न तयोरुद्भवस्तस्मात् सन्निरंशम यथा वियत. हे झाले स्वगत भेद नाही हे सिद्ध करणारे 2 श्लोक. सजातीय भेद नाही. सदंतरम सजातीयम न वैलक्षणवर्जनात् नामरूपोपाधिभेदम विना नैव सतो भिदा. आणि विजातीय भेद नाही आहे हे सांगताना असणार पंचदशीकार म्हणतात. विजातीयम असत्तत्तो न खल्वस तिथे गम्यते नास्यात प्रीतियोगित्वम विजातीयात भिदा कुतः. पंचदशीमध्ये भूतविवेक प्रकरणामध्ये याचं चिंतन आलेलं आहे. आता चिंतनाचा विषय आहे. बोलून सांगून मी तरी किती सांगणार. आणि यामध्ये हे श्लोक पंचदशीच्या भूतविवेक प्रकरणामध्ये आलेले आहेत. मुळामध्ये असणारं ज्यांना इच्छा असेल जिज्ञासा असेल त्यांनी हे श्लोक पाहून घ्यावे म्हणून असणारं मी या श्लोकाचा उच्चार केलेला आहे. पुढे चलतोय. भगवंताच्या ठिकाणी असणारं भेद नाही आहे म्हणून अभेद स्वरूप भगवान परमात्मा आहेत. अबोधा भगवान परमात्मा अबोध
बुध ज्ञाने धातू आहे, म्हणजे त्याचं ज्ञान कळण्यास कठीण आहे, न कळणार आहे, म्हणून त्याला अबोध असं म्हणायचं. अमळ पूर्णा, भगवंताच्या ठिकाणी अमळ भगवंत आहेत, त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मल नाही. पाप, मल शब्दाचा अर्थ पाप घ्या, दोष घ्या, ते भगवंताच्या ठिकाणी नाही येतं. आणि पूर्णा, भगवान परमात्मा कसे आहेत? पूर्ण आहेत, पूर्ण स्वरूप भगवान परमात्मा आहेत, अपूर्ण नाही येतं. भगवान परमात्मा हे पूर्ण असे आहेत. आदिमुळा, सर्वांचं मूळ, सर्वांचं कारण भगवान परमात्मा असणारे त्या ठिकाणी मूळ आहेत. तुमचं आमचं सगळ्यांचं मूळ ते आहेत. अव्यक्ता, भगवान परमात्मा असणारे जे शब्द आदीने व्यक्त होत नाहीत, कळत नाहीत, म्हणून त्यांना अव्यक्त असं म्हणायचं. सर्वातीता, सर्वांच्या पलीकडे भगवान परमात्मा आहेत. सर्वातीता, इंद्रियाच्याही पलीकडे, सगळ्यांच्या पलीकडे भगवान परमात्मा आहेत. सर्वज्ञा, सर्वम ज्ञाती, सगळं जाणतात, म्हणून त्यांना सर्वज्ञ असं म्हणायचं. गुणसागरा, भगवान परमात्मा गुणाचे सागर आहेत. गुणलावण्याची खाणी चतुरातू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी मुकुट सकळामणी, धन्य तुची विठोबा. गुणाची खाण भगवान परमात्मा आहेत, गुणाचे सागर आहेत, गुणज्ञ आहेत पुन्हा भगवान परमात्मा. बरेच लोक व्यवहारामध्ये आहेत, त्यांना लोकांच्या ठिकाणचे गुण दिसत नाहीत, गुण कळत नाहीत, पण देवाला असणारं सगळ्यांची गुणं कळतात. या सगळ्यांच्या गुणाला जाणणारे ते, म्हणून गुणज्ञ म्हणा. या तिन्ही गुणाला वेगळं होऊन पाहणारे ते आहेत, म्हणून असणारे त्या ठिकाणी त्यांना गुणज्ञ म्हणा. आम्ही सकळ सुर तवा आज्ञा पाळोन्या राहतो, आम्ही सगळे असणारे देव, तुझ्या आज्ञेनं आम्ही असणारं चालतो, तुझ्या आज्ञेनं असणारं आम्ही वागवतो, तुम्ही म्हणताल तसं असणारं आम्ही वागतो. पाळून या राहतो, ऐशी स्तुती करून या जाना, अशा प्रकारची स्तुती असणारी भगवंताची केली. देव पावले अंतर्धानास, देव अंतर्धान पावलेले आहेत. आनंदन माये म्हणा सुरवरांच्या तेदवा, सगळ्या देवांना आनंद मनामध्ये असणारा मावत नाही. आज आमच्या असणारी बांधवडी तोडण्याकरता भगवान परमात्मा अवतीर्ण होतील, म्हणून सगळ्याला आनंद झाला, सगळे आनंदित झालेले आहेत. वा वा, आनंदानं नाचू लागलेले, डोलू लागलेले आणि आनंदानं घोष करत, गजर करत सगळे देव आपापल्या स्वस्थानाला परत त्या ठिकाणी गेलेले आहेत.